परिस्थितीवर मात करून विद्यार्थिनीने गाठले यशाचे शिखर, प्रेरणाची कामगिरी ठरली समाजापुढे प्रेरणादायी। नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोग या स्पर्धात्मक परीक्षेत यशाची उत्तुंग भरारी गाठत कुमारी प्रेरणा नीरज मेश्राम, राहणार सालेबर्डी, दिघोरी हिची निवड जीव अकाउंट वित्त व कोषागार वांद्रे मुंबई येथे झाली असल्याने गावात तिच्या यशाबद्दल सर्वत्र कौतुक तथा अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे। नव्हे तर गाव परिसरातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांसाठी प्रेरणांनी मिळवलेलं हे यश सर्व तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत आहे, हे मात्र खरे। आपले मत व्यक्त करताना जनता टाइम्सला सांगितले की अथक सातत्यपूर्ण परिश्रम, जिद्द व चिकाटी असेल तर कुठलेही यश संपादन करता येतो आणि कुठल्याही प्रतिकूल परिस्थितीवर मात करून अनुकूल परिस्थिती निर्माण करता येते। त्यासाठी आपल्यामध्ये आत्मविश्वास, मनोबल असणे गरजेचे आहे। ते पुढे म्हणाले की या यशाच्या पाठीमागे तिच्या आईचे हात डोक्यावर असल्याने व घरची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी परिश्रमाशिवाय तरुणोपाय नाही हे समजल्याने हीच कमजोरी माझ्यासाठी बलस्थान ठरली असल्याचं तिने व्यक्त केलंय। घरी 18-20 दारिद्र्य, घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची, कोचिंग क्लासेस लावण्यासाठी पुरेसा पैसा नाही, वाचण्यासाठी पुरेसे प्रमाणात पुस्तक उपलब्ध नाही, अशाही अभावजन्य परिस्थितीत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे सिद्धांत वाचाल तर वाचाल या उक्तीप्रमाणे वाचनालय गाठले आणि वाचनालयातूनच मला माझा भावी जीवनाचा यशस्वी मार्ग दिसू लागला आणि यातच मला माझे यशाचे स्वप्न साकार करता आले, असे भावनिक प्रतिक्रिया कुमारी प्रेरणा मेश्राम या यशस्वी प्रयत्नशील विद्यार्थिनीने जनता टाइम्सशी संवाद साधताना व्यक्त केले। ती पुढे म्हणाले की दुविधापूर्ण अभावजन्य परिस्थितीत वावरताना अनेकदा मन खचून जात असताना सुद्धा बीएससी कृषी पदवी संपादन झाल्यावर लगेच नागपूर येथे जाऊन अभ्यासाला सुरुवात केली। स्पर्धा परीक्षा क्लास लावायला पैसे नाही म्हणून सकाळी 7 वाजता घरून निघून वाचनालयात जाऊन रोज अभ्यास करायची। यातून हळूहळू मनोबल वाढत गेला। कधीही पैशासाठी घरी तगादा न लावता आलेल्या आर्थिक संकटांना तोंड देत आपल्या परिस्थितीची जाणीव ठेवीत आई वडिलांचं स्वप्न डोळ्यासमोर ठेवून एक समाजामध्ये आदर्श निर्माण केला आहे, हे मात्र विशेष। आजच्या शालेय विद्यार्थ्यांनी नावाप्रमाणे प्रेरणादायी कामगिरी समाजापुढे ठेवणाऱ्या कुमारी प्रेरणा मेश्राम हिच्याकडून प्रेरणादायी संदेश घेऊन समाजासाठी काहीतरी आदर्श मांडावे, हेच या यशामागचे रहस्य दडले असल्याचं दिसून येतंय। जनता टाइम्स जटा टीव्ही चॅनलसाठी भंडारा जिल्हा प्रतिनिधी साजन बोकडे। आपला परिचय सांगाल आणि जे तुम्ही परीक्षा उत्तीर्ण केली आणि ते परीक्षा उत्तीर्ण करताना आपल्यामध्ये म्हणजे काय करावं लागलं, आपल्याला यासाठी काय करावं लागली ते थोडक्यात तुम्ही माहिती द्याल। सर्वप्रथम जय भीम सर्वांना। माझं पूर्ण नाव प्रेरणा नीरज मेश्राम आहे आणि माझं शिक्षण BSc ॲग्रिकल्चर झालं आहे। मी 2019 मध्ये पासआउट झाली आहे आणि मी स्पर्धा परीक्षेची तयारी करत होती मागील 4 वर्षापासून आणि माझं 2025 मध्ये कनिष्ठ लेखापाल या परीक्षेमध्ये माझं सिलेक्शन झालं, कनिष्ठ लेखापाल या पदावर। तर तुम्ही याचं सर्वस्वी श्रेय कोणाला देणार? सर्वप्रथम मी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना श्रेय देते आणि आपले बहुजन जे महापुरुष आहेत त्यांना, आणि त्याच्यानंतर माझे आई वडील आणि आपले शिक्षक वृंदांना माझे श्रेय द्या। तर भविष्यात काय करायची इच्छा आहे आपली? सर्वप्रथम मला हे पद मिळणे खूप गरजेचे होते सुरुवात, कारण की परिस्थिती हलाखीची होती। आई वडिलांनी म्हणजे परिस्थिती नसूनही मला शिकवलं आणि हे खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी, कारण की एक शेतकरी कुटुंबातील मुलगी पदावर म्हणजे जॉब मिळवणे ह्या शतकामध्ये नाही का खूप कठीण आहे, कारण की मी बघत आहे मागील 4 वर्षापासून आणि ह्या परिस्थितीमध्ये जॉब मिळवणे खूप कठीण आहे आणि समोर मोठ्या पदाची तयारी मी सुरूच ठेवणार आहे। आज ज्यांच्याकडे आम्ही गेलो आणि कुटुंबामध्ये त्या मुलींना हलाखीची परिस्थिती, खरंच आपल्या वडिलांच्या भावना वेदना ज्या असतात कुटुंबाच्या, त्या अडीअडचणी, त्या अडीअडचणी मात करून ती मुलगी आज मुंबई या ठिकाणी त्या पदावर रुजू झाल्या। त्या परीक्षा पास करताना त्याला खूप असा संघर्ष करावा लागला आणि खरंच ते आपली एक परिस्थिती, जिद्द, चिकाटी आणि ध्येयामध्ये त्यांनी आपले काय यशाचं शिखर गाठलं आणि खरंच आज त्यांची प्रेरणा या समाजाने, ह्या विद्यार्थ्यांनी घ्यावं हा याच्याबद्दल आता एक सिद्ध झालं। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.